एकदम डोंगरांच्या कुशीमध्ये वसलेला एकच तारा सातारा. आजची फुलं आलेली आहेत, उमललेली आहेत. वाव. तर थोडं पुढे आलं की लगेच आहे आपला सिक्रेट पॉइंट. तर अंबानीचं गाव आमच्या साताऱ्यामध्ये आहे. खूप सुंदर आहे सातारा. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर वेलकम फ्रॉम सातारा. कसली भारी आमची सातारा नगरी आहे, बघू शकता तुम्ही. ऑसम नजारे, एकदम डोंगरांच्या कुशीमध्ये वसलेला एकच तारा सातारा आणि आमचा अजिंक्य तारा. तर नजरांनी वेढलेला आमचा सातारा. तर आज आम्ही चाललेलो आहे कास पठारला. कास पठारला जाता जाता आम्ही खूप सारे पॉईंट्स एक्सप्लोर करणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, खूप मजा येईल तुम्हाला. जेव्हा पण तुम्ही सातारा याल आणि कास पठारला जात असाल तेव्हा ते तुम्ही पॉईंट्स बघू शकता. पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. कसे वाटले तुम्हाला ड्रोन शॉट साताऱ्याचे? मी नेहमी येते इकडे आणि आम्हाला आवडतं कास रोडला जायला, ही ब्युटी बघायला. खूप सुंदर आहे सातारा, नक्की तुम्ही पण या. यवतेश्वरचा घाट चढून आम्ही आता वरती आलेलो आहे. घाटामध्ये तुम्ही खूप सारे नजारे बघित, पूर्ण साईडनी कठडे केलेले आहेत. तर तिथे तुम्ही बसून आराम करू शकता, टाइमपास करू शकता, नजारे एन्जॉय करू शकता. आणि हा आपला अजिंक्य तारा, अजिंक्य ताराचा रोड सुद्धा आपण इथून बघू शकतो. आणि घाट संपल्यावर हा स्ट्रेट आता रोड जाणार कासला. पूर्ण रोड स्ट्रेट आहे, आपल्याला कुठेच टर्न वगैरे नाही घ्यायचं आहे. असं आपण वरती आलो तशी फुलांची सुरुवात झालेली आहे. पूर्ण रोडवरती असेच फुलं असणार आता, येल्लो आणि पिंक. ग्रँड अटेनियस इथे आहे रेडी आता कास रोडला जाण्यासाठी. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर जास्त टाइम नसेल फिरण्यासाठी तर तुम्ही फक्त या घाटात येऊन बसून जाऊ शकता अर्ध्या तासात रिटर्न साताऱ्यामध्ये. तर चला मित्रांनो, पुढच्या आपल्या जर्नीला सुरुवात करूया. त्याच्या आधी गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, जेव्हा पण आम्ही या रोडवरती येतो तेव्हा आम्हाला चाय कॉफी प्यायची असेल तर आम्ही जातो निवांत हॉटेलला. तर आम्ही ते प्रेफर करतो कारण आम्ही पहिल्यापासून तिथेच जातोय. तर इथे खूप सारे ऑप्शन आहेत. आता रोडला पूर्ण हॉटेल्सच हॉटेल झालेले आहेत. तर तुम्ही कोणतंही हॉटेल ट्राय करू शकता. गाईज, कास पठार आहे इथून 15 किलोमीटर, वजराई धबधबा 20 किलोमीटर, बामनोली 30 किलोमीटर. बामनोली 30 किलोमीटर आहे, पण त्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास पकडून जावे लागतात कारण रस्ता खूप वळणावळणाचा आहे, घाट आहे, छोटा रस्ता आहे, खूप वेळ लागतो. आणि जर गर्दी असेल तर अजून जास्त टाइम लागतो. तर मित्रांनो, इथून यवतेश्वर मंदिरचं प्रवेशद्वार आहे. यवतेश्वर मंदिराला तुम्ही पाया पडून पुढे जर्नीला सुरुवात करू शकता. फायनली फुलांची सुरुवात झालेली आहे. येल्लो फुलं, मी तुम्हाला बोललेलं, येल्लो पिंक फुलांची लाईन लागणार आहे आपल्या समोर. तर हा अद्भुत नजारा तुम्ही इथंच एक्सपिरियन्स करू शकता. वा, दोन्ही साईडला फुलं आहेत. वा, ऑसम, खूप भारी वाटतंय मला. कास पठारच्या रोड मध्ये तुम्हाला असं ओपन पठार भेटेल. दोन्ही साईडला पूर्ण ओपन जागा आणि असली हिरवीगार फुलं आणि दोन्ही साईडला डॅम. तर मित्रांनो, केवढे भारी फोटो येऊ शकतात इथे. ग्रीनरी ग्रीनरी. हबीबी कम टू सातारा. तर जगात भारी आमचा सातारा. स्वित्झर्लंडला ही मागे टाकेल एवढी भारी ग्रीनरी आणि असलं नेचर आहे आमच्या साताऱ्यामध्ये. आणि इथे फिरण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. मस्त ऊन आलेला आहे आज. आम्हाला देवानी दर्शन दिला ऊन आणून. रोज पाऊस पडत होता बारीक बारीक असं, पण यार कसले भारी फुलं आहेत. ही मिकी माऊस फुलं बोलली जातात त्याला. ही सेम फुलं कासमध्ये सुद्धा असतात. मिकी माऊस, हॅलो 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 मिकी माऊस. तर कसे वाटले तुम्हाला ड्रोन शॉट? लाईक शेअर सबस्क्राईब गाईज, लाईक शेअर सबस्क्राईब. अजून तर खूप नजारे बाकी आहेत. अजून आपल्याला जायचंय कास पठारला. आणि कास पठारच्या आधी सुद्धा माझा फेवरेट पॉइंट येतो, ते मी तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवेल. माझा फेवरेट पॉइंट गाईज, आता तुम्हाला छोटासा पॉइंट दाखवतो.
मित्रांनो, या पठाराचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला डॅम दिसतात. तर या साईडला आहे कनेर डॅम जो की मेढा रोडला लागतो आणि या साईडला आहे उरमुडी डॅम. तुम्हाला माहीतच असेल उरमुडी डॅम म्हणजे आपल्या साताऱ्याचा डॅम. जवळपास 1 किलोमीटरचं हे पठार असेल आणि दोन्ही साईडला येल्लो येल्लो फुलं, सगळ्या साईडला येल्लो येल्लो फुलं. बघा त्या लांब डोंगरापर्यंत पण येल्लो येल्लो फुलं दिसत आहेत. पठारावरती खूप सारे फोटो काढून आम्ही एन्जॉय करून निघालेलो आहे. आता आमच्या एक सिक्रेट पॉईंटवरती. सिक्रेट पॉईंट तुम्हाला थोड्याच वेळात मी दाखवतो. तो आहे अंबानी गावाजवळ. हा, इथे एक अंबानी गाव सुद्धा आहे. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे अंबानी गावामध्ये. तर अंबानीचं गाव आमच्या साताऱ्यामध्ये आहे. तर अंबानीजी, मी तुमच्या गावात आलेलो आहे, तर या आम्हाला भेट द्या थोडी. आणि इथे पण एक थोडा वंतारा वगैरे काढून टाका. तिकडं गुजरातला नेण्यापेक्षा इथे आमच्या इथे एक वंतारा होऊन जाऊ द्या. तर अंबानी गावचं जसं बोर्ड दिसेल तर तिथून पुढे लगेच लेफ्ट साईडला पेटरी करून गाव आहे. लेफ्ट घेतलं की लगेच पुढे गेलं की आपला सिक्रेट पॉईंट येतो. सो स्टेट येऊन पुढे जाऊन दाखवतो कसा आहे आपला पॉईंट. मेन रोड पासून फक्त 100 मीटरवर असेल. गाडी मी इथे पार्क केलेली आहे. गाडी लावायला जास्त जागा नाहीये. तर थोडं पुढे आलं की लगेच आहे आपला सिक्रेट पॉइंट. व्ह्यू बघू शकता तुम्ही इथून, कसलं भारी दिसतंय वरतून. तर हे पेटरी गाव आहे पुढे आणि पेटरी गावाच्या रोडवरतीच आहे आपला टर्न. आणि इथून पुढे बघू शकता व्ह्यू. कसं वाटतं बायको? व्हॉट अ व्ह्यू. सुंदर, अति सुंदर, अति उत्तम. आणि हे सगळे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. सो इकडे जास्त फेन्सिंगमध्ये जायचं नाही. हे थोडा ओपन एरिया आहे तर इथे आपण जाऊ शकतो. आणि इथे पॉईंटसुद्धा आहेत दगड. तर गाईज इथे ग्रीनरी बघू शकता. आणि हा डोंगर थोडा युनिक आहे, वेगळाच आहे ना, ट्रायंगल सारखा. हां, मध्ये वरती झेंडा लावला आहे. आणि हा आहे आपला सिक्रेट पॉईंट. कसं वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडला का आमचा सिक्रेट पॉईंट? सो हा आहे आपला उरमुडी डॅम. वॉटर डॅम अँड व्ह्यू. पूर्ण डोंगरांवरती ढग आलेले आहेत आणि पाऊस येणार आहे असं वाटतंय. आणि वरती बघा लोक चाललेत आता. तर गाय म्हशी चरतात इथे. आणि खाली मस्त गाव आहे. आणि जो आपला सज्जनगडला जायचा रस्ता आहे तो या साईडला. आणि तुम्हाला सज्जनगड सुद्धा दिसेल इथून. हा आहे आपला सज्जनगड. सो चला आता थोडेफार इथे फोटो काढतो आणि मग जाऊया आपल्या कास पठारवरती. चल बायको, जायचं का फोटो काढायला? तर खाली कुठला तरी रस्ता दिसतोय. पोरं खेळत आहेत आणि मध्ये बघ दरी आहे, छोटी दरी आहे ती. त्याच्यावरून जम्प करतायत बघ. ओ माय गॉड. तेव्हा आता येईल. चलो. टुबी आहे इथे. कशी दिसते बीस्ट. हॅलो, कसं चाललंय जेवण? मित्रांनो बघू शकता पुढे आली आपली लाल परी. बघूया कोणती एस टी आहे. या साईडला येते. एस टी वरती बोर्ड आहे. आहे कुठलं आहे? सातारा बामनोली. सातारा बामनोली. तर चला मित्रांनो, अंबानीनं आपण बाय बोलूया. अंबानी गाव गेलेलं आहे. हे पेटरी गाव होतं. आणि सरळ आता आपल्या कासच्या दिशेने. वा, लोणावळ्याचं स्काय विला तुम्ही ऐकलं असेल तर सेम प्रकृती इकडे आहे आमच्या इकडे. सेम डुप्लिकेट कॉपी. तर रेड फोर्ट भारी आहे. रेड फोर्ट. तर मित्रांनो माझा आवडता रोड आलेला आहे आता. ह्या साईडला पूर्ण असे झाडं आहेत दोन्ही साईडनी. आणि रस्ता मधून एकदम भारी. तर हे झाडं तुम्ही बघू शकता थोडे वेगळे आहेत. जसे फॉरेन कंट्रीमध्ये असतात झाडं तसा टाईपचं. बामनोली अजून 14 किलोमीटर आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला आता जंगल आलेलं आहे. त्यामुळेच त्यांनी लावलेला बोर्ड वाईल्ड ॲनिमल क्रॉसिंग. आणि आपण हे इन्सानी ॲनिमल सुद्धा क्रॉस करतोय रस्त्याने. तर मित्रांनो, कास रोड मधलं फेमस हॉटेल हेरिटेज वाडी. डेन्स फॉरेस्ट आहे पूर्ण. तर मित्रांनो कास पठार राहिलेलं आहे फक्त आता 1 किलोमीटर वरती. बघूया, चेकपोस्ट नाहीये. बुकिंग ऑफिस बंद दिसते. त्यामुळे आता कास पठार अजून तर चालू झालं नाहीये. तुम्हाला तिकीट लागणार नाही यायला. तर हे आहे कास. जर कास पठार जेव्हा चालू होतं तेव्हा लेफ्ट साईडला आपल्याला गाडी पार्क करून जावं लागतं. आणि इथून त्यांच्या बसेस असतात. तर लेडीज अँड जेंटलमॅन, कास पठार आता येत आहे. सो बी रेडी फॉर दी. येस, डॅम एक्साइटेड गाइज, डॅम एक्साइटेड. बघूया कासचे नजारे आता. पचका नको व्हायला, फक्त काहीच नाही. सो कास आले कसं ओळखायचं की तिथून रस्ता खराब होतो. कासच्या लाल मातीने स्वागत केलेलं आहे. आणि कासची फुलं आलेली आहेत, उमललेली आहेत. तुम्ही बोलू शकता. थोडी फुलं दिसत आहेत मला. आता कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही माहित नाही मला, पण थोडी फुलं उमललेली आहेत. कळ्या वगैरे आलेल्या आहेत आणि रेड दिसण्याची सुरुवात झालेली. वाव गाईज, तुम्हाला दिसतंय की नाही मी सांगू नाही शकत यार. कॅमेरा जस्टिस नाही करू शकत. आलं फायनली कास. उमलले थोडेफार. व्हाईट फुलं सुद्धा आहेत. मित्रांनो गेट तर बंद केलंय त्यांनी, पण ह्या साईडला सुद्धा फुलं बघू शकता तुम्ही.
दोन्ही साईडला फुलं यायला सुरुवात झालेली आहे. रेड रेड व्हाईट दोनच कलर दिसत आहेत मला आता. आणि मिकी माऊस तर असणारच आहे सगळ्या साईडने. सो बघूया आपल्याला थांबून देत आहेत की नाही इथे. तर यावर्षी फुलं येणार आहेत, खूप सारी फुलं येणार आहेत. तर नक्की तुम्ही यायचा प्लॅन करा ऑक्टोबरमध्ये. ऑक्टोबर फर्स्ट वीक आणि सप्टेंबर एंड या टाइममध्ये तुम्हाला 100% फुलं भेटणार. फुलांनी बहरलेलं कास. आवडलं का बायको? तर फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे कास पठारच्या गेटला. तर हे मेन गेट आहे कास पठारचं आणि बाकी गेट एक पुढे आहे एक मागे आहे. सो 3 गेट आहेत कासचे एक्झॅक्टली. आणि आपण जेव्हा पण येतो तेव्हा इथून सुरुवात करतो. हे बघा शकता तुम्ही कास पठारचं बोर्ड. बारीक बारीक पाऊस यायला सुरुवात झाली आहे. खूप भारी वाटतंय. कॅमेऱ्यामध्ये दिसते बघा थोडे जे पिंक पिंक दिसत आहेत ना ती फुलं आहेत सगळी. आणि फुलांची चादर येते नंतर थोड्या दिवसानंतर. आता थोडेच दिवस राहिलेत उमललेत फुलं. आणि या साईडला ओ माय गॉड व्हाईट आहे पूर्ण व्हाईट. पाऊस नेमका आला. पाऊस येते बारीक बारीक. खूप पिंक फुलं दिसत आहेत ती ही आहेत. आता पोलीस तर अडवत नाहीये कोणी असं थांबायला नको वगैरे, पण लोक थांबतात मस्तपैकी. वाव मस्त ऑसम ऑसम. नक्की विजिट करा कास पठारला. वर्ल्ड हेरिटेज साईट. तर चला मित्रांनो आता निघतोय आम्ही कास पठारवरून. तर फुलं बघत चला तुम्ही आता आमच्यासोबत. वा पाऊस आला नाही तर मी नक्की तुम्हाला ड्रोन उडवून दाखवलं असतं. तसं ड्रोनमध्ये फुलं अजून खूप छोटी आहेत त्यामुळे दिसणार नाही. पण नेक्स्ट टाइम जेव्हा आपण येऊ तेव्हा आपण नक्की ड्रोन उडवणार आणि तुम्हाला लेटेस्ट अपडेट मी देत राहील पूर्ण कासची. कधी फुलं येणार एक्झॅक्ट 1 वीक असतो, 1 ते 2 वीक असतात तेव्हाच फुलं येतात. कधी यायचं कास पठारला आता आपण फुलं आल्यावर. आपल्या दरवेळेची विजिट फिक्स असते आमची कास पठारला यायचं. पण आणि आम्ही येतो पण एकदम एक्झॅक्ट टाइम मध्ये. जेवढ्या आपण वेळा आलोय तेव्हा एकदम भारी फुलं भेटले. कासचा वॉटरफॉल, कास लेक पूर्ण भरलेला आहे. इथपर्यंत पाणी आलंय या साईडला. यावर्षी पावसाळा पण तसाच झालाय ना त्यामुळे फुल एकदम डॅम भरून वाहतोय. मित्रांनो तुम्ही कास पठारचे नजारे एन्जॉय केले. आता आमचा नेक्स्ट पॉइंट आहे कास लेक. कास लेक बघितलंयस तू? हा बघितलंय. पण आम्ही असं जास्त रोडनी गेलेलो थांबलो नव्हतो इथे. तर आता आपण थांबून थोडं नजारे एन्जॉय करूया कास लेकचे. पाऊस यार थांबला पाहिजे यार. पाऊस मला माझ्या ड्रोनची शक्ती इस्तेमाल करून देत नाहीये. सारखा पाऊस येतोय. तर मित्रांनो कास लेक आलेला आहे. तर आम्ही पाण्याजवळ जायचं असेल तर आपल्याला थोडं आतमध्ये जावं लागतं. पण आम्ही जाणार आहे पुढे त्या डॅमच्या स्टार्टिंग पॉइंटला. इथून रस्ता बंद केला आहे कारण जेव्हा डॅमचं बांधला गेला तेव्हा रस्ता हा पाण्यात जाणार होता. सो त्यांनी एक पर्यायी मार्ग काढला आता या साईडला. तर मित्रांनो आलेलो आहे आमच्या फायनल पॉइंटला स्टेप वॉटरफॉल कास लेक. केवढा मोठा डॅम आहे त्या एंड पासून इथपर्यंत. आणि हे पाणी जायला स्टेप वॉटरफॉल बनवलाय. तो खाली पाणी जात आहे साताऱ्याला. आपल्या कास लेकचं पाणी येतं आपल्या साताऱ्यामध्ये. उदयनराजेंनी खूप यासाठी मेहनत घेतलेली आणि फायनली सक्सेस झालंय. टुरिस्ट पॉइंट पण झाला आणि पाण्याची सोय पण झाली. तर मित्रांनो खूप पाऊस वाढलाय तर आम्ही आता जातो गाडीमध्ये. वाय ऑलवेज थार बॉयज आर रॉक्स. थार बॉयज बघा गाईस. BMW. तर मित्रांनो आमचा लंच टाइम झालेला आहे. मस्त पराठे घेऊन आलेलो आहे. सकाळी उठून पराठे बनवले. आणि पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते.
तर मित्रांनो चला या सुंदर नजाऱ्यांना आता आपण बाय करूया. आम्ही करतो आमचा परतीचा प्रवास सुरू. तर मित्रांनो तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. तर बायको कसं वाटलं तुला? कास लेक कास पठार एक नंबर. कंबर नाही तुटणार आज आमची. रस्ते चांगले चांगले. तर गाईज तुम्हाला आमची जोडी आवडली असेल आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय बाय पीस.